पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील उद्यानाचे नूतनीकरणाचे भूमिपूजन बुधवारी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते करण्यात आले। या महानगरपालिकेच्या माध्यमामधून पुणे शहराची धुरा त्या ठिकाणी सांभाळली जाते। या शहरामधील नागरिकांची त्या ठिकाणी कामं या महानगरपालिकेच्या माध्यमातून केली जातात। त्या ठिकाणी सार्वजनिक सुविधा असतील, अनेक सुविधा पुरवण्याचं काम या बिल्डिंगच्या माध्यमातून या शहरामध्ये देण्याचं काम आपण करतो। मग त्यामध्ये पायाभूत सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, इतर अन्य सुविधा देण्याचं काम सुद्धा आपण यामधनं करतो। आणि या इमारतीसमोरील जे गार्डन आहे ते अत्यंत चांगलं असलं पाहिजे। या इमारतीमध्ये अनेक राज्यामधील प्रतिनिधी भेट देत असतात, अनेक शहराचे महापौर असतील त्यांचे प्रतिनिधी भेट देत असतात, परदेशी नागरिक असतील किंवा त्यांचं शिष्टमंडळ भेट देत असतं। त्यावेळेस ही इमारत सुद्धा चांगली दिसली पाहिजे, त्या समोरील गार्डन चांगलं असलं पाहिजे। आणि ज्यावेळेस या महापालिकेचे महापौर म्हणून ज्यांनी प्रथम मान मिळवला आणि आयुक्त म्हणून ज्यांनी प्रथम मान मिळवला त्यांचे अर्धपुतळे सुद्धा या महापालिकेच्या आवारामध्ये उभे असले पाहिजेत। कारण ज्यांच्या सुरुवातीपासूनच्या काळामध्ये त्यांनी या महापालिकेमध्ये एक चांगल्या प्रकारचा आदर्श त्या ठिकाणी ठेवला आणि लोकाभिमुख जे सरकार त्या ठिकाणी किंवा जे सत्ता त्या ठिकाणी राबवण्याचं काम यांनी त्यांच्या काळामध्ये केलं, त्यांचे पुतळे या ठिकाणी उभे केले। आणि त्यांच्या पुतळे पाहिल्यानंतर नक्कीच या ठिकाणी शेवटी महानगरपालिका आहे, जनतेमधून निवडून येणारे अनेक सदस्य येत असतात आणि हे येत असताना त्यांना जे जे नवीन सदस्य त्या ठिकाणी येतील किंवा जुने सदस्य असतील यांच्यासमोर एक आदर्श आणि प्रेरणा त्यांच्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर मिळाल्याशिवाय राहणार नाही, असं मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय। या कार्यक्रमास उपमहापौर आबा बागुल, माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेविका कमल व्यवहारे, माजी आमदार मोहन जोशी, माजी आमदार उल्हास पवार, नगरसेविका सुनंदा गडाळे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, उद्योगपती सुभाष सनस आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील उद्यानाच्या नूतनीकरणाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, उपमहापौर आबा बागुल यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। या ठिकाणी हे करत असताना आबांनी हे देखील लक्षामध्ये ठेवलं की शेवटी महानगरपालिका, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही विकासाची दोन चाकं आहेत। ती चाकं जर का एका गतीने गेली तर शहराचा, महानगरपालिकेचा विकास होऊ शकतो। सुदैवाने बाबुराव सणसांना त्या ठिकाणी सगो बर्व्यांची पहिले आयुक्त होते, त्यांची अतिशय चांगली मोलाची साथ मिळाली। त्यांच्या कारकिर्दीमध्ये पुणे शहरामध्ये काही चांगले उपक्रम सुरू झाले, विकासाची कामं सुरू झाली। आणि आजची परिस्थिती देखील महानगरपालिकेशी जे संबंधित आहेत त्यांना माहिती आहे की कुणाल कुमार आणखीन दत्तात्रय धनकवडे दोघांमध्ये, दोघांच्या चेहऱ्यामध्ये, ड्रेसमध्ये तसं काही फारसा फरक नाही, दोघे सारखे दिसायला आहेत। पाठीमागून जर का आपण बघितलं तर कुणाल कुमार कुठले आणि दत्ता धनकवडे कुठले हे ओळखू देखील येणार नाहीत, पण या दोघांची अतिशय चांगली साथ महानगरपालिकेच्या विकासामध्ये होते। आज स्मार्ट सिटी बनण्याचा पण मान देखील आपल्याला पुण्याला होणार आहे, त्यामुळे ती देखील आनंदाची गोष्ट आहे। या पुणे महानगरपालिकेच्या या वास्तूचं 1955 साली कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर आज पहिल्यांदा या उद्यानाचं आपण परत नूतनीकरण करतोय। आणि नूतनीकरण करत असताना या ठिकाणी आपण की पहिले महापौर कैलासवासी बाबुराव सनस आणि पहिले आयुक्त सगो बर्वे यांचा अर्धा पुतळ्याचं देखील आपण अनावरण करतोय। आणि त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्ण पुतळ्याचं आपण चौथऱ्याचं नूतनीकरण, तिथं जायला शिडी नाही ती हायड्रॉलिक शिडी, आणि या गार्डनचं पूर्ण नूतनीकरण आपण करतोय। आणि करत असताना एकच हा होता की या पुणे महानगरपालिका ऐतिहासिक ही महानगरपालिका आहे। पुणे शहरामध्ये या महानगरपालिकेत महात्मा ज्योतिबा फुलेंपासून तर आपल्याकडं कैलासवासी महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी इथे येऊन गेलेले आहेत। आपल्याकडं आत्रे होते इथे या सभागृहामध्ये। या सभागृहाची एवढी उंची आहे आणि या सभागृहामध्ये आज पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सनस यांचा पुतळा आम्ही 7-8 वर्षापूर्वी स्वीकारला आहे। तो कुठं लावायचा आणि त्याला जागा शोधत नव्हतं, ती आज जागा सापडली आणि आज त्याचं भूमिपूजन झाले। आम्ही 3 ते 3.5 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करणार आहोत आणि आमच्या येणाऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आम्हाला 2016ला 15 फेब्रुवारी काम पूर्ण करण्याचा आम्ही मानस केलेला आहे। नक्की हे पूर्ण होऊन
त्याचं उद्घाटन होईल. येणारा प्रत्येक पुणेकर इथं आल्यानंतर पुणे महानगरपालिकेत आलो असं त्याला वाटेल, यासाठी हा प्रयत्न. याला आत्ता आम्ही एकूण 70 लाख रुपयाचं पहिलं टेंडर काढले आणि विद्युतचं धरून जवळजवळ 1 कोटी 1.25 कोटी रुपयेपर्यंत सगळा खर्च येईल आणि तसं अंदाजपत्रकामध्ये आम्ही तरतुदी केलेली आहे.